तर मुलांनो, पेज नंबर 7वरती आपल्याला प्रश्न क्रमांक 4मध्ये शांत संच किंवा अनंत संच सकारण लिहायचं आहे. म्हणजे दिलेल्या गेलेल्या उदाहरणांपैकी कोणता संच शांत आहे आणि कोणता संच अनंत आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. तर शांत संच म्हणजे आपण बघितले होते की ज्या संचामध्ये त्याचे घटक जे असतात ते मर्यादित असतात, असा संच शांत संच असतो. व ज्या संचामध्ये त्याचे घटक अमर्यादित असतात त्याला आपण अनंत संच असे म्हणतो. तर पहिल्या प्रश्नामध्ये ए बरोबर महिरपी कंसामध्ये एक्स हा घटक असे की एक्स जो आहे तो 10पेक्षा लहान असणार आहे. त्यानंतर एक्स जी आहे ही एक नैसर्गिक संख्या असणार आहे. तर त्याचा जो घटक त्याचा जो संच या ठिकाणी बनेल ए बरोबर महिरपी कंसामध्ये 1 पासून तर 9पर्यंत. कारण की आपल्याला नैसर्गिक संख्याच हवी आहे आणि नैसर्गिक संख्या सुरू होते 1 पासनं आणि आपल्याला 10पेक्षा लहान नैसर्गिक संख्या हवी आहे, म्हणून तो संच 9वर येऊन समाप्त होईल. यापुढे हा संच जाणार नाही. एवढेच घटक या ठिकाणी असतील, म्हणून हा जो संच आहे, कारण याच्यामध्ये मर्यादित घटक असल्यामुळे हा संच एक शांत संच आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये बी बरोबर वाय हे घटक असे की वाय ही हे वाय जे आहे ते 9पेक्षा -1पेक्षा या ठिकाणी काय राहणार आहे, लहान राहणार आहे आणि वाय ही संख्या पूर्णांक संख्या आहे. तर वाय पूर्णांक संख्या म्हणजे मित्रांनो, आपण संख्या रेषेवरती वेगवेगळ्या पूर्णांक संख्या दाखवत असतो आणि 1पेक्षा लहान पूर्णांक संख्या ज्या आहे त्या -1 नंतर -2, -3, -4, -5 अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या या ठिकाणी पूर्णांक संख्या म्हणून राहतील आणि ह्या पुढे पुढे वाढतच जातील. -6, -7, -8 अशा प्रकारे हा संच पुढे पुढे वाढतच जाईल आणि यामधले घटक जे आहे ते मर्यादित नाही आहे. त्याच्यामुळे हा एक अनंत संच आहे. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला सी बरोबर तुमच्या शाळेतील 9वीमधील सर्व विद्यार्थ्यांचा संच आपल्याला बघायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांचा संच. तर या ठिकाणी 9व्या वर्गामध्ये मर्यादित मुलं असतात मित्रांनो. म्हणजे 50 असू शकतात, 60 असू शकतात, आली वेळ तर 100 असू शकतात, पण अनंत नाही आहे. त्यामुळे हा सुद्धा जो संच बनेल हा तुमच्या वर्गातील मुलांचा एक मर्यादित संच बनेल आणि मर्यादित संच असल्यामुळे हा जो संच आहे हा देखील एक शांत संच आहे असे आपण म्हणू शकतो. तर मुलांनो, चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला बघायचं आहे तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. तर मुलांनो, आपल्याला बघायचं आहे गावामध्ये जे रहिवासी असतात ते मर्यादित असतात, त्यामुळे हा सुद्धा संच जो आहे हा एक शांत संच आहे. त्यानंतर 5व्या प्रश्नामध्ये प्रयोगशाळेतील विविध प्रकारचे उपकरण आपल्याला बघायचे आहे. तर प्रयोगशाळेमध्ये सुद्धा या ठिकाणी काय असतात, जे उपकरण असतात ते मर्यादित असतात मित्रांनो. त्याच्यामुळे हा सुद्धा एक शांत संच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मुलांनो, प्रश्न क्रमांक 6मध्ये आपल्याला दिलेला आहे पूर्ण संख्या संच. तर हा एक अनंत संच असतो मित्रांनो. बघा या ठिकाणी पूर्ण संख्या संच जो आहे तो डब्ल्यूने आपण दाखवत असतो. डब्ल्यू बरोबर महिरपी कंसामध्ये पूर्ण संख्या जी असते ती 0 पासून सुरू होते. 0, 1, 2, 3, 4 आणि अशी पुढे पुढे सुरू राहते. आणि ज्या प्रकारे ही जी संख्या असते त्याला कुठलीही मर्यादा नसते. हे अंक जे आहेत ते पुढे पुढे वाढतच जातात अनंतापर्यंत. म्हणून पूर्ण संख्या संच जो आहे हा अनंत संच आहे. त्यानंतर आपण परिमेय संख्या म्हणजे काय हे आपल्याला माहितीच आहे. तर परिमेय संख्या सुद्धा ही अनंत असते. परिमेय संख्यामधले जे अंक असतात ते सुद्धा अनंत असतात, ते सुद्धा मर्यादित नसतात. त्यामुळे परिमेय संख्या संच हा सुद्धा एक अनंत संच आहे असे आपल्याला दिसून येते. वेन आकृती म्हणजे वेन डायग्राम आता आपल्याला बघायचे आहे. संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा उपयोग ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन यांनी प्रथम केला. म्हणून अशा आकृत्यांना वेन आकृती म्हणजे हे जॉन वेन जे आहे त्यांच्याच नावावरून वेन आकृती असे नाव त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर वेगवेगळ्या संचातील संबंध समजण्यासाठी आणि संचांवर आधारित उदाहरणे
सोडविण्यासाठी या आकृत्यांचा चांगला उपयोग या ठिकाणी होतो. वेन आकृत्यांनी संच कसे दाखवले जातात हे खालील उदाहरणांवरून समजून घ्यायचे आहे. तर बघा या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे आपल्याला. त्याआधी आपण बघून घेऊ मित्रांनो, हेच ते तर्कशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी आपल्याला वेन आकृती याच्याशी परिचय करून दिलेला आहे. त्यानंतर उदाहरण आपल्याला बघायचं आहे. ए बरोबर महिरपी कंसामध्ये 1, 2, 3, 4 व 5 या ठिकाणी हा जो संच आहे, या संचाला आपण वेन आकृतीच्या मदतीने अशा प्रकारे या ठिकाणी दाखवू शकतो. हे बघा, अंडाकृती या ठिकाणी बंदिस्त आकृती काढलेली आहे जी पूर्णपणे बंद आहे, आणि अंडाकृती ही आकृती आहे, त्यामध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 हे त्या संचातील घटक या ठिकाणी दिलेले आहे. संचाचं नावसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण वेन आकृती काढून कुठलाही संच दाखवू शकतो. त्यानंतर बी दुसरा उदाहरण बघायचं आहे. बी बरोबर महिरपी कंसामध्ये एक्स हे घटक असे की जो एक्स आहे तो 10पेक्षा मोठा व बरोबर, मोठा किंवा बरोबर असू शकतो, आणि 0पेक्षा लहान किंवा बरोबर असू शकतो. म्हणजे आपल्याला या जो संच आहे त्या संचांच्या घटकामध्ये -10 -10 आणि 0 हे दोन्हीही पूर्णांक या ठिकाणी घ्यायचे आहेत. तर त्यानंतर आता शेजारील वेन आकृती बी हा संच दर्शवतो. हे बघा या ठिकाणी, आता या ठिकाणी बी या ठिकाणी आपल्याला बी संच हा आपण बघतो आहे. तर 0, -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8, -9, -10 हे पूर्णांक संख्यांचा हा संच आहे. त्याचं संचांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, बी. तर अशा प्रकारे आपण हा बी जो हा संच आहे, जो गुणधर्म पद्धतीने या ठिकाणी लिहिलेला आहे, त्याला आपण वेनची आकृती वापरून अशा प्रकारे दर्शवू शकतो. तर मुलांनो, आता आपल्याला बघायचं आहे उपसंच म्हणजे काय. तर उपसंच म्हणजे सबसेटसुद्धा याला म्हणतात. तर उपसंच म्हणजे काय हे आता आपण पाहूया. जर ए आणि बी हे 2 संच असतील, आता ए आणि बी कुठलेही 2 संच असतील, आणि संच बीचा प्रत्येक घटक हा संच एचा देखील घटक असेल, तर संच बीला संच एचा उपसंच आपण अशा प्रकारे म्हणत असतो. म्हणजे त्याला चिन्हाद्वारे आपण अशा प्रकारे दाखवतो. संच बी हे उपसंच आहे संच एचा, अशा चिन्हाने दाखवतात. त्याचे वाचन बी उपसंच ए अशा प्रकारे असे, किंवा बी हा एचा उपसंच आहे असे या ठिकाणी त्याचे वाचन करतात. तर या ठिकाणी उपसंच म्हणजे काय हे आपण आता एक उदाहरण पाहून समजून घेऊया. तर उदाहरण 1 मध्ये आपल्याला बघा, ए जो संच आहे तो एक थोडा मोठा संच दिलेला आहे. 1, 2, 3 पासून 8 पर्यंत या ठिकाणी अंक आहेत. हे सर्व या संच एचे घटक आहेत. त्यानंतर संच बी जो आहे, संच बी मध्ये सर्व समसंख्या दिलेल्या आहेत. बघा 2 पासून 8 पर्यंत, 2, 4, 6 आणि 8. तर या ठिकाणी बघा, संच बी मधले जेवढेही घटक आहेत ते सर्व घटक संच ए मध्ये उपस्थित आहेत. बघा 2 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 8 देखील आहे. तर त्यामुळे आपण असं म्हणू शकतो बी मधील प्रत्येक घटक जो आहे एचा देखील घटक आहे. म्हणजे बी मधला प्रत्येक घटक जो आहे तो एचा घटकसुद्धा आहे. म्हणजेच बी जो आहे हा एचा उपसंच आहे. याला आपण बी उपसंच ए असे सुद्धा म्हणू शकतो. ही माहिती वेन आकृतीने सुद्धा आपण दाखवू शकतो. ती कशा प्रकारे दाखवली आहे हे बघा. या ठिकाणी ए जो आहे हा जो मोठा अंडाकृती भाग आहे तो म्हणजे ए, संच ए त्याला म्हणायचा आहे. आता संच ए मध्येच संच बी सुद्धा राहील, कारण संच ए मध्ये जे घटक आहेत संच बी मध्ये सुद्धा ते घटक आहेत. संच बी मधले घटक संच ए मध्ये आहेत. त्याच्यामुळे संच बीच्या आत आपण एक छोटं दुसरं वर्तुळ काढूया आणि त्या वर्तुळामध्ये संच बी मध्ये असलेले सर्व घटक या ठिकाणी आपल्याला दाखवायचे आहे. आणि कारण संच ए जो आहे तो एक मोठा संच असल्यामुळे आपण तो बाहेरच्या आवरणामध्ये ठेवू आणि आतल्या आवरणामध्ये आपण संच बी दाखवायचा आहे. आणि हे सर्व घटक 1, 5, 8,
2, 6, 4, 3 आणि 7 हे सर्व घटक जे आहे ते संच एमध्ये सुद्धा आहे आणि त्यातले काही घटक जसं 8, 2, 4 आणि 6 हे संच बीमध्ये आहे. त्याच्यामुळे संच बी जो आहे हा एक उपसंच आहे, म्हणून याला लहान वर्तुळाद्वारे दाखवलेला आहे आणि त्याच्या सभोवताल या अंडाकृती आकृतीमध्ये आपल्याला ए संच आहे, ए संच दाखवलेला आहे. याचा अर्थ असा असतो की ए संचाने ह्या सर्व संख्या आणि बी संच या दोघांनाही काय केलेलं आहे, स्वतःमध्ये सामावून घेतलेला आहे, समाविष्ट केलेला आहे. अशा प्रकारे आपण वेनच्या आकृतीचा उपयोग करून उपसंच हे दाखवू शकतो. तर मित्रांनो, आता आपण पेज नंबर 8वर आलेलो आहे. पेज नंबर 8वरती आता आणखी काही उपसंच या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे. तर उदाहरण 2 या ठिकाणी बघूया. एन म्हणजे नैसर्गिक संख्या संच आणि आय याचा अर्थ असतो पूर्णांक संख्या संच. तर आता मित्रांनो, नैसर्गिक संख्या संच जो आहे त्याचं जर आपण यादी पद्धतीने जर करू तर 1 पासून अनंतापर्यंत त्याचे जो संच असतो तो तयार होत असतो. नैसर्गिक संख्या संच जो आहे तो 1 पासून अनंतापर्यंत असते. आणि त्यानंतर पूर्णांक संख्या संच, तर पूर्णांक संख्या संच या ठिकाणी आपण अशा प्रकारे बघू शकतो की पूर्णांक ठिकाणी 0, त्यानंतर 1, 2, 3 आणि डाव्या बाजूला -1, -2, -3 हे अशा प्रकारे आपल्याला हा पूर्णांक संख्येचा जो संच आहे तो दिसतो. तर येथे आपल्याला काय लक्षात येते की एन जो आहे हा पूर्णांक संख्येचा, एन संच हा पूर्णांक आय संचाचा काय आहे, उपसंच आहे. कारण एन संचामध्ये तर फक्त प्लसवालेच जे चिन्ह असलेले जे अंक आहेत ते येतील, पण आयमध्ये म्हणजे जो पूर्णांकाचा जो संच असतात त्याच्यामध्ये प्लसवाले देखील येतील, 0 देखील येईल आणि अनंतापर्यंत मायनसवाले पण सगळे अंक या ठिकाणी उपस्थित राहतील. त्याच्यामुळे पूर्णांक संख्या संच जो आहे, जो की आपण आयने दाखवलेला आहे, तो मोठा संच आहे. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की जो नैसर्गिक संख्या संच आहे तो या पूर्णांक संख्या संचाचा काय आहे, एक उपसंच आहे. त्यानंतर उदाहरण 3 मध्ये आपल्याला पाहायचं आहे पी बरोबर महिरपी कंसामध्ये एक्स हा घटक असे की हे 25चे वर्गमूळ आहे. म्हणजे त्या पी नावाच्या संचामधले जे घटक आहेत ते असे घटक घ्यायचे आहे जे 25चे वर्गमूळ असतील. आणि एस हा एक संच अशा प्रकारे घ्यायचा आहे त्यामधले घटक वाय असे की वाय जे आहे ते काय आहे, पूर्णांक संख्या आहेत. आणि पूर्णांक संख्या कोणती आहे, 5 पेक्षा लहान आणि 5 पेक्षा मोठी आणि बरोबर, त्यानंतर -5 पेक्षा मोठी आणि बरोबर आणि +5 पेक्षा लहान आणि बरोबर. या ठिकाणी यादी पद्धतीने पी संच कशा प्रकारे घेऊ आपण, वर्गमूळ घ्यायचा 25चा म्हणजे -5 आणि +5 हे दोन्हीसुद्धा 25चे वर्गमूळ आहेत. त्यानंतर यादी पद्धतीने एस हा संच जर घ्यायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे -5, कारण -5 पासनं सुरुवात आणि +5 पर्यंत हा संच राहणार आहे. त्याच्यामुळे -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे हा संच राहणार आहे. तर या ठिकाणी बघा पी संचामधले दोनही घटक या एस संचामध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामुळे येथे आपण म्हणू शकतो पीचा प्रत्येक घटक एसचा घटक आहे, त्यामुळे पी संच हा एस संचाचा उपसंच आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर मुलांनो, आता पान नंबर 8वरतीच आपल्याला बघायचं आहे काही लक्षात ठेवणाऱ्या बाबी या ठिकाणी आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम म्हटलेलं आहे की प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, विसरायची नाही आहे. म्हणजे ए संच हा स्वतःचा उपसंच असतो हे लक्षात ठेवायचं आहे. कारण ए संचामधील सगळे घटक त्याच्या स्वतःमध्ये असल्यामुळे ए संच हा ए संचाचा उपसंच असेल. त्यानंतर रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. हा एक नियम आहे संच या
विषयाचा त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की जो रिक्त संच असतो, ज्याला आपण फाय अशा चिन्हाने दर्शवित असतो, तो फाय हा जो संच आहे तो कुठल्याही संचाचा उपसंच, तो एकघटक संच जरी असेल तरी त्याचा तो उपसंच राहील, कारण फाय या संचामध्ये कुठलाही घटक राहत नाही. त्यानंतर तिसऱ्या नंबरवरती आपल्याला बघायचं आहे की ए बरोबर बी. तर ए बरोबर बी जर म्हणजे दोन संच जर समान असतील, तर दोन संच जर समान, आपण समान संचमध्ये बघितले आहे की सगळे घटक सारखे आणि घटकांची जी संख्या आहे ती सुद्धा सारखी असते, म्हणजे अगदी सारखे ते दोन्ही संच असतात. तर अशा ठिकाणी जर दोन संच समान असतील तर अशा ठिकाणी ए जो राहील तो बीचा संच उपसंच राहील आणि बी जो राहील तो एचा उपसंच राहील. या ठिकाणी एक उदाहरण पाहून घेऊया आपण लहानसे. तर जर मी या ठिकाणी ए बरोबर नैसर्गिक संख्या संच घेऊन घेतो या ठिकाणी 1, 2 आणि 3, आणि बी हा संच जर मी घेतला 1, 2 आणि 3, तर या ठिकाणी बघा दोनही संच आता समान संच आहेत. या ठिकाणी दोनही संच जे आहेत ते समान संच आहेत. त्याच्यामुळे ए जो संच आहे तो बीचा उपसंच आहे आणि बी जो संच आहे तो एचा उपसंच आहे. अशा ठिकाणी हे याचा अर्थ असा होतो. त्यानंतर चौथा या ठिकाणी नियम आपल्याला पाहायचा आहे. ए हा बीचा उपसंच आहे व बी हा एचा उपसंच आहे. जर दोनही संच एकमेकांचे उपसंच असतील तर ते दोनही संच काय आहेत, समान संच आहेत. म्हणजे हे तिसरा नियम जो आपण बघितला त्याचा अगदी विपरीत नियम आपल्याला या चौथ्यामध्ये आपल्याला बघायचा आहे. तर ए संच जर बीचा उपसंच असेल आणि बी संच जर एचा उपसंच असेल तर दोन्ही संच एकमेकांपासून काय असतात, समान असतात, एकमेकांना समान असतात. त्यानंतर एक छोटंसं उदाहरण पाहायचं आपल्याला. ए बरोबर महिरपी कंसामध्ये 1, 3, 4, 7 आणि 8 हे त्या ठिकाणी संख्या सगळ्या हे अंक या ठिकाणी दिलेले आहेत. या संचाचे उपसंच पाहू. आता वेगवेगळे उपसंच या ठिकाणी दिलेले आहे. जसे पी, तर पीमध्ये बघा 1 आणि 3, तर ह्या पी 1 आणि 3 हे दोनही घटक संच एमध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर संच टी, संच टीमध्ये 4, 7 आणि 8, बघा 4, 7 आणि 8 हे तीनही घटक संच एमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामुळे पीसुद्धा उपसंच आहे एचा आणि टीसुद्धा उपसंच आहे संच एचा. त्यानंतर व्ही या संचामध्ये, व्ही नावाच्या संचामध्ये बघा 1, 4 आणि 8, तर 1, 4 आणि 8 ह्या तीनही घटक उपस्थित असल्यामुळे व्ही संचसुद्धा कशाचा, एचा उपसंच ह्या ठिकाणी राहील. त्यानंतर एस संच पाहूया. तर एस संचामध्ये बघा 1, 4, 7 आणि 8, तर 1, 4, 7 आणि 8 हे चारही घटक ए संचामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे हा जो एस संच आहे तो सुद्धा या ए संचाचा काय आहे, उपसंच या ठिकाणी आहे. हे आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे.